महाराष्ट्राला पावसानं झोडपलं. राज्यात 6 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज. मुसळधार पावसाचा मुंबईच्या लाईफलाईनला फटका. 3 रेल्वे मार्गावरील लोकल उशिरानं हार्बरवरील चुनाभट्टी स्थानकात पाणी. मुंबई ठाणे पालघरला रविवारी रेड अलर्ट. अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. रत्नागिरीत धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ. समाधानकारक पावसामुळे पानवल धरण ओव्हरफ्लो. मुंबईचं पूर्व उपनगर भांडूपमध्ये रस्ता खचला. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील घटना. मुंबईत अनेक ठिकाणी अद्यापही गटारं उघडीच. महापौर रितू तावडे पाहणी करताना आढळलं उघडं गटार. गटाराला झाकण नसल्यानं महापौर संतापल्या. नालेसफाईवरून विनायक राऊतांचा महापौरांवर निशाणा. स्वतः कमी पडतात म्हणून पेडणेकरांवर जळफळाट. महापौरांचं मुंबईकरांकडे दुर्लक्ष होतंय, राऊतांचं वक्तव्य. सुषमा अंधारेंकडूनही पेडणेकरांची पाठराखण. तर महापौरावर हल्लाबोल. मुंबई कशी सांभाळायची याचं पेडणेकरांकडून शिका. सुषमा अंधारे यांचा महापौर रितू तावडे यांना निशाणा इशारा. विक्रोळीमध्ये घर कोसळलं. पार्क साईटमधील वर्षानगर येथील दुर्घटना. पावसाळ्यातील दुर्घटनांवरून विरोधकांचा सरकारवर निशाणा. मुंबईकरांचा जीव जात असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? संजय राऊत यांचा सवाल. मिठी नदीमध्ये वाहून जात असलेल्या युवकाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवलं. बचावाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात चित्रित. उरणमध्ये जोरदार पाऊस. चिरनेर गावात पूरस्थिती. घरात शिरलं पुराचं पाणी. ठाण्यातील मुंब्रा परिसर जलमय. गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यातून नागरिकांचा प्रवास. अनेक दुकानांमध्ये शिरलं पाणी. चांदिवलीमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन. महापौर आणि उपमहापौरांविरोधात मनसे आक्रमक. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पोहून मनसेचं आंदोलन. मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळण्याचं सत्र सुरूच. उक्षी पुलाजवळ दरड कोसळली. रस्त्यावर माती. वाहतुकीवर परिणाम. जुहू परिसरात पावसामुळे पाणी तुंबलं. अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर साचलं पाणी. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसाचा भाजीपाला बाजारावर परिणाम. ओतूर बाजार समितीत भाज्यांचे दर नरमले. दर कमी मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत. 2 एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक. जालना शहागड रोडवरील गलाठी पुलावरील दुर्घटना. शाळकरी मुलांसह 35 प्रवासी जखमी. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती. आई आणि बाळ दोघेही सुखरूप. रेल्वे पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात केलं भरती. मुंबईतील ताज हॉटेल परिसरात झाड कोसळलं. झाड पडून वाहनांचं नुकसान. विद्यार्थ्यांच्या पीएम पोषण योजनेचा खाऊ नदी पात्राजवळ फेकला. धाराशिवच्या पारगावमध्ये आढळले 18 बॉक्स. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती. व्हायरल ताप अशक्तपणामुळे उपचारासाठी केलं भरती. शिंदेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोहळ्यातील पहिलं रिंगण संपन्न. रिंगण सोहळ्यासाठी वारकऱ्यांची गर्दी. वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा सर्वात युवा खेळाडू. सचिन तेंडुलकरचा 16 वर्ष आणि 205 दिवसांचा मोडला विक्रम. वैभवनं वयाच्या 15 वर्ष 99 दिवसात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलं पदार्पण.